गेलतो हॉस्पिटलला। तर वडिलांचं सगळं चेकअप झालं आहे। तर वडिलांचे रिपोर्ट्स पण आले आहे। आणि तुम्ही मला असं वाईट नका समजू की तू सोडून गेली की काय। मला काही ऑप्शन नाही माझ्याकडे, फक्त थोडंसं आहे ना चक्कर येते ना, त्याच्यामुळे मग डॉक्टर म्हणले ब्लड जेवता मला अचानक फोन आला माझ्या इथल्या एका मैत्रिणीचा। मला गिळताना मला असं वाटतंय ना, मला मग यूट्यूबला व्हिडिओ बघितला मी की नदी नाही आहे इथे, कुठेच नाही जवळपास। नदीला जाणार आणि नदी आहे फेब्रुवारीमध्ये, माझं तर फायनल आहे जायचं फेब्रुवारीमध्ये। तुझ्या ह्या कपाटाला तू लॉक लावून जा म्हणे। ECGचा रिपोर्ट पण त्यांनी लगेच दिला आहे। हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तर आता संध्याकाळचे 7 वाजता मी हा व्हिडिओ सुरू करते आणि आता आम्ही आलो आहे हॉस्पिटलला लाडूच्या पप्पांना घेऊन। तर सकाळी त्यांचे ब्लड टेस्ट केलेले आहे, तर त्यांचा रिपोर्ट आता उद्या सकाळी देणार आहेत। आणि दुसरी गोष्ट इथे ECG करायला सांगितलं आहे। आणि इकडे बघा लाडू तर लाडाने मी ते बाहेर थांबली आहे आणि ही ना आतमध्ये गेले ना तिथं फार कल्ला करते, ऐकतच नाही आहे। तर दुसरी गोष्ट माझ्या वडिलांना विराज घेऊन गेलतो हॉस्पिटलला। तर वडिलांचं सगळं चेकअप झालं आहे। तर वडिलांचे रिपोर्ट्स पण आले आहे। तर वडिलांच्या रिपोर्ट्समध्ये आपलं ते हे असतं ना क्रिएटिन माहिती असेल बऱ्याच जणांना, तर क्रिएटिन कमी झालं आहे। तर कमी झाल्यामुळे त्यांना तसा प्रॉब्लेम होतो आणि त्यांचं ब्लड चेक केलं तर ब्लड त्यांचं फक्त 5 पॉईंट राहिलं आहे। डॉक्टर म्हणले मला, डॉक्टरांचा आत्ता मला फोन झाला तर डॉक्टर म्हणले त्यांचं ब्लड फक्त 5 पॉईंट आहे। तर मग त्यांना तुम्हाला 5 ते 6 दिवस त्यांचं क्रिएटिन कमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना गोळ्याच द्यावा लागेल। कारण की त्यांना जर ॲडमिट केलं आणि त्यांना जर आपण रक्त भरायचा जर प्रयत्न केला तर ते रिस्की होऊ शकतं। त्याच्यामुळे तुम्ही त्यांना घरीच राहून मी त्यांना पहिले गोळ्या देतो। पहिले त्यांचं क्रिएटिन जेव्हा त्यांचं लेवलमध्ये येईल तेव्हा आणि त्याच्यामध्येच त्यांना आपण रक्तवाढीच्या पण गोळ्या आपण स्टार्ट करू। तर 5 ते 6 दिवसामध्ये तुमच्या वडिलांना थोडंसं बरं वाटलं की पुढचा निर्णय आपण घेऊया। बोलता बोलता विराजचा फोन आलेला आत्ता, 1 मिनिट थांब बघा, गाडी इथे जाऊ नको। तर तो गेलेला तिथं डॉक्टरांनी बोलवले संध्याकाळी 9 वाजता औषधं वगैरे घ्यायला वडिलांचे। तर विराज गेला आहे, ते म्हटले डॉक्टर की आपण त्यांना भारी भारी औषधं वगैरे गोळ्या चालू करू आणि त्यांना जेवण करून प्रॉपर त्यांना औषध गोळ्या जर घेतले तर तुमचे वडील हे वाचतील असं त्यांचं म्हणणं आहे डॉक्टरांचं। तर त्यांना मी वडिलांना आज दुपारी फोन करून समजून सांगितलं आहे माझ्या वडिलांना। आता बघूया, आता मी थांबले आहे इथे, आता मी घरी जाऊन तुमच्याशी बोलते पुढचा विषय। तर आता आले आहे घरी मी आणि ECGचा रिपोर्ट पण त्यांनी लगेच दिला आहे। ECG त्यांचं नॉर्मल आहे त्यांनी सांगितलं। तर मग आता सकाळी ब्लडचे रिपोर्ट येतील ना, त्याच्यामध्ये आपल्याला समजेलच काय प्रॉब्लेम आहे काय नाही। तसं ECG त्यांचं नॉर्मल आलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही त्यांना तसं, फक्त थोडंसं आहे ना चक्कर येते ना, त्याच्यामुळे मग डॉक्टर म्हणले ब्लडचे रिपोर्ट येऊ द्या, त्याच्यानंतर आपण मग पुढे काय ते बघूया काय करायचं ते। आणि दुसरी गोष्ट ना, आज काय झालं माझ्याकडनं काय सांगू तुम्हाला। मी सकाळी ना माझं ना मनच नव्हतं स्वयंपाक करायला। आज मी उठले आणि आपलं वरण भात वगैरे केला मी, आणि भाजी मी ना हलकं फ्राय केले बटाटे लाडूच्या पप्पांसाठी। ते तर काहीच भाजी खात नाही सध्या। मी म्हटलं मला ना आता भाजी करायचा पण कंटाळा आला आणि माझं ना थोडंसं डोक्यात टेन्शन आहे, त्याच्यामुळे मी फक्त वरण भात केला। पण मी काय केलं, बटर चिकन मी ऑर्डर केलं सकाळी, स्विगीवरनं मी ऑर्डर केलं। म्हटलं साहिलनं मला होऊन जाईल म्हटलं, ऑर्डर केलं आणि मी आपलं दुपारी जेवण करत बसले होते मी। तर जेवता जेवता मला अचानक फोन आला माझ्या इथल्या एका मैत्रिणीचा, तिचं काम होतं म्हणून तिने मला फोन केलेला। तर फोन केला, मी फोनवर बोलत होते ना, आपलं मी जेवण करत होते, जेवता जेवता माझ्याकडं म्हणजे मी चिकन खात होते ना, तर चिकन खाता खाता ना मला ना इथं ना चिकन असं म्हणजे हड्डी काहीतरी टोचल्या गेलं मला इथे। तर आत्ता पण आहे ना मला ना ते टोचतंय, मला गिळताना मला असं वाटतंय ना मला इथे ह्या साईडला, इथं असलं असतं ते केळी वगैरे खालून ते स्लिप झालं म्हणजे गेलं असतं, पण ह्या साईडला फसलं मला ते, इथे ह्या साईडला इथं असं गिळताना पण आहे ना मला ते असं टोचतंय मला ते। तर बाई म्हटलं मला काय की प्रॉब्लेम यायला लागले ना, असं मला मनच लागत नाही। मी केळी मागवली, आता परत केळी खाल्ली, भरपूर पाणी पिले, मिठाचं असं गुळण्या केल्या। मग यूट्यूबला व्हिडिओ बघितला मी की असं झालं तर असं नाही घशात काय अडकल्यावर झालं तर काय करायचं। तर त्यांनी सांगितलं आहे की बरेच लोक चुकून काय करतात की असं बोट घालून ना, नाही का आपण उलटी काढतो, तसं नाही करायचं। डॉक्टरांनी सांगितलं यूट्यूबला तसं काहीच नाही करायचं, 2 दिवस वाट बघायची, जरी तुम्हाला टोचलं तरच मग तुम्ही डॉक्टरांकडं
जायचं तुम्ही 2 दिवस, कारण की होऊ शकतं ते तुम्हाला हड्डी इथे टोचून ती खाली गेली असेल, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं जखम झाली असेल, त्याच्यामुळे ती तुम्हाला त्रास देत असणार. तर काय 2 दिवसांनी बघू, कारण की मला आता बेचैन झालेली मी ह्या गोष्टीमुळे, खरंच खूप बेचैन झाली मी. आणि मला उद्या सकाळी सगळ्यात पहिले मी ठरवलं आहे, मला ते ऑनलाईन मी नाही का लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी ऑनलाईन गणपती मागवला. लक्ष्मीपूजन ते बॉक्समध्ये आला, रेड बॉक्समध्ये, तुम्ही बघितला असेलच. तर तो गणपती जो आहे ना उजव्या सोंडीचा, तो मी कपाटामध्येच ठेवला आहे. मला टाईम नाही भेटला जायला, आणि इथे कुठे जवळपास नदी नाही आहे, इथे कुठेच नाही जवळपास. तर मी विचार केला की उद्या सकाळी मी नदीला जाणार, आणि नदीला म्हणजे इथे इको पार्क आहे. त्या इको पार्कमध्ये ना असं स्विमिंग म्हणजे हे करतात, बोटमध्ये नाही का चालतात, त्याच्यामध्ये जाऊन समुद्रासारखं आहे, त्याच्यामध्ये मी जाऊन ते विसर्जन करून येतो. सकाळी सकाळी पहिले मी ते काम करणार, कारण ते कपाटामध्ये ठेवलं आहे. आणि असे एक प्रॉब्लेम मला जाणवत आहे मला की असं मला प्रॉब्लेम होत आहे. तर सकाळी बघू, उठल्या मी उद्या सकाळी तेच काम करणार आहे. मी पहिले गणपती मी जाऊन विसर्जन करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट पण केली आहे, आणि 1-2 ताईंनी मला कमेंट पण केली आहे की तुझ्या वडिलांचं आईचं आयुष्यमान कार्ड असतं ते आता नवीन निघालं, ते आमचं नाही काढलेलं, तर काढून घे. कारण की प्रत्येक वेळेस ॲडमिट करायचं, बिल कुठून आणणार ना, मी तरी कुठून आणणार. माझाच नवरा 5-6 दिवसापासून घरात बसून आहे, कामधंदा नाही, काय नाही, तर आम्ही पण कुठून आणणार ना पैसे प्रत्येक वेळेसला. तर मी आता आईला तेच फोन करून सांगितलं, आई आयुष्यमान कार्ड आहे ना ते तू बनवून घे म्हटलं. कुणाला तरी विचार लागलं तर मी पैसे देते, पण ते तुम्ही तुझं बनव, दादाचं बनव, साहिलचं पण बनवायचं, विराजचं पण बनवायचं, आणि माझं आणि माझ्या लाडूचं नाव माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये जॉईन आहे. मला काय झालं, समजा लाडूला काय झालं, आमच्या पॉलिसी आहे, तर आम्हाला पैसे वगैरे काय लागत नाही. माझ्या मिस्टरांचं कार्ड दाखवलं का आम्हाला विलास होऊन जातो. मला काय झालं समजा लाडू, तर बघूया. आता वडिलांना 5-6 दिवसाच्या गोळ्या दिल्या आहेत, काय होतं काय नाही मी तुमच्यासोबत अपडेट देत राहीन मी तुम्हाला. आणि झालं माझ्या आईचा प्रश्न, तर आईला माझ्या अजूनही बरं नाही आहे, आईला त्रासच होतोय. आणि बरेच जण म्हणले की तुमची भाऊ तिथं आहे, तर माझा भाऊ आहे, पण ॲक्च्युली माझ्या भावाला काही काम नाही आहे, आणि माझा भाऊ थोडासा नशा करतो, तर मी माझ्या भावाला याच्यामध्ये धरत नाही की तो काही करेल म्हणून, मी इग्नोर. आणि दुसरी गोष्ट, माझी भावाची बायको आहे, पण ती सध्या आता दिवाळी आहे ना, त्याच्यामुळे ती गेलीच नव्हती बऱ्याच दिवसापासून, तर ती आता सध्या माहेरी गेलेली आहे, कारण की तिच्याही सगळ्या बहिणी आलेल्या आहेत ना. मग त्याच्यामुळे ती म्हणली मी 2-4 दिवस जाऊन येते, म्हणून ती गेलेली आहे माहेरी. त्याच्यामुळे जास्त रुक लागली. ती असली असते ना मग काही टेन्शन नाही राहत मला, पण ती आता गेलेली आहे. घरात कोणीच नाही आहे, विराज एकटाचे, आई एकटीचे. तर मग आता मी ते एक मावशी आहेत त्यांना फोन केला होता, म्हटलं तुम्ही माझ्या घरी जा आणि घर झाडून पुसून आणि कपडे वगैरे माझ्या आईचे धुवून द्या, म्हणजे आई फक्त बरोबर स्वयंपाक तरी करेल. त्या मावशींना फोन केला, आता बघूया त्या मावशी जातात का काय, कारण की सगळं काम आईला होणार नाही ना, आई आजारी आहे ना, सगळं होणार नाही. आईला स्वयंपाक पण करायचा, माझ्या वडिलांना पण टायमावर जेवायला द्यायचं, परत मग विराज पण तिथं आहे, नाही होत ना. आणि ती स्वतः आजारी आहे, तिला उभं राहत नाही आईला, माझ्या इतकी खराब झाली आहे. मग केल्या त्या मावशींना म्हटलं मी तुम्हाला पैसे देईल, म्हटलं तुम्ही जा माझ्या घरी, सगळं घर झाडून पुसून आणि कपडे धुवायचं काम तेवढं माझी भाऊजाई येईपर्यंत तुम्ही करा. तर मावशी म्हटलं ठीक आहे. आता बघूया, सगळ्यांचं सगळंच बघायचं म्हणलं ना फार टेन्शन होतं हो. आणि मी माझ्या नवऱ्याला किती काय सांगणार ना, असं होतं ना. आणि माझ्या नवऱ्याला हे सगळे प्रॉब्लेम त्याच्या तो हाताने करून घेतोय या एसीमुळं. माझ्या नवऱ्याचा इम्युन पॉवर इतका कमी झालेला आहे, मला माहिती की त्यांचा इम्युन पॉवर, मी तरी थोडीशी स्ट्रॉंग आहे, पण लाडीचे बाप्पा असे त्यांना थोडं तरी काय झालं ना की ते लगेच आजारी पडतात. त्यांचं इम्युन पॉवर खरं हे झालेलं आहे. मी त्यांना एवढं समजवती आहे. मी तर जाणार आहे फेब्रुवारीमध्ये, माझं तर फायनल आहे जायचं फेब्रुवारीमध्ये. आणि माझे मिस्टर काय म्हणतात ते, तुला जायचं आहे ना तू जा, इथे तुझ्या ह्या कपाटाला तू लॉक लावून जा म्हणे, इथे त्यांच्याही येणार आहे राहायला त्यांच्यासोबत, माझ्या मिस्टरांसोबत. मावशी आहेच म्हणे, आणि त्यांच्याही काय उभं स्वयंपाक वगैरे करते. तर त्यांनी असं ठरवलं आहे की आईला बोलून घ्यायचं. तर आता हे काय असं, म्हणजे माझं काहीच ऐकतच नाही आहे हा माणूस, ह्याने ऐकायला पाहिजे. शेवटी त्यांना काय झालं तर मीच बघणार आहे ना, माझे पोरच बघणार आहे ना आता शेवटी, किती काय झालं तर. त्यांना समजत का बरं, तोपर्यंत आहे त्यांच्या आई तिथं बहिणीकडे राहते. आता तिथून त्यांच्या आईला इथं आणणार, ऑलरेडी त्यांच्या आईचे पायाचे ॲक्सिडेंट झालेले, त्यांच्या आईला चालता येत नाही का काय नाही करायला, काठी घेऊन चालतात. आणि तिला एवढं परत आईला परत हे लोक ह्यांचं प्रेशर, जेवण बनवायचं, हे लक्ष द्यायचं, घरात थांबायचं, म्हणजे हे शक्य नाही आहे. पण आता ते काय करतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. पण त्यांचं ठरलं आहे, त्यांच्या आईला सकाळीच बोलले की मी तुला मार्चमध्ये घ्यायला येतोय, मार्चमध्ये तुला इथं यायचं आहे, हां
तर आता काय होतं काय नाही, चालेल मी सांगेल तुम्हाला. आणि माझं तर जायचं फायनल आहे, मी जाणार आहे, काही झालं तरी मी जाणार आहे. कारण की मार्च नंतर इथे एवढी गरमी पडेल ना, मी नाही सर्वाईव्ह करू शकणार. तुम्ही म्हणसान मला की लाडचे पप्पा आजारी असतात, तू करू नको, असं जाऊ नको, पण मला स्वतःला काय झालं तर माझे लेकरांना कोणच नाही आहे, माझ्या साहिल विराजला कोणच नाही आहे. मला जर काय झालं आणि मला असं ना जास्त गरमी होत असली ना तर माझा BP हाय वर खाली होतं, मला खूप त्रास होतो मला. तर उद्या मीच जर मरून गेले तर कोण पाहिजे ह्या पोरीला आणि माझ्या 2 पोरांना कोण बघल. मला स्वतःला पण माझी काळजी घेणं गरजेचं आहे ना. तर ते नाही ऐकत, त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि तुम्ही मला असं वाईट नका समजू की तू सोडून गेली की काय. मला काही ऑप्शन नाही माझ्याकडं. मी त्यांना घेऊन जायला तयार आहे. त्यांना म्हणते तुम्ही चला, स्वतःचं पण शरीर वाचवा आणि माझंही शरीर वाचवा. मी एवढं त्यांना समजून सांगतेय. ते माणूस यायलाच तयार नाहीये. आणि त्यांनी जर म्हणलं मनात धरलं, त्यांची ट्रान्सफर होऊ शकते, पण त्यांच्या मनातच नाही जायचं. मी त्याला काहीच करू शकत नाही. पण मी जाणार हे 100% खरं आहे. जाणार म्हणजे जाणार. मार्चपर्यंत मी इथून कोलकाता मी सोडणार. काही हो तिकडं काही हो. मी मार्च नंतर सर्वाईव्ह नाही करू शकत. मला माहिती आहे मी किती आजारी पडते. चला मग मी तुम्हाला अपडेट देत राहील. ठीक आहे, चला मग बाय बाय.